हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात. अन्वयने काल फोनवर तिचं आणि मितालीचं नाव वेगवेगळं सांगितलेलं, पण तिच्याकडून ऐकताना चूक झाली. त्यामुळे तिने मितालीचं चुकीचं नाव त्या डॉक्युमेंट्सवरती टाकलं. असू देत, त्यांचा नंबर दे मला, मी बोलून घेतो. ऋतुजाने त्याला मितालीचा नंबर दिला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा नंबर डायल केला. आता पुढे रिंग जात होती आणि वाजणाऱ्या त्या रिंगसोबत त्यांचं हृदयही वेगाने धडधडत होतं. कधी काळी सहज किंबहुना शब्द वाचून होणारा संवाद आणि किती अवघड झालेला त्यांचं शेवटचं संभाषण होतंच तसं. त्यावेळी सारे शब्द तिच्या हृदयावर किती घाव करून गेलेले. आज किती वर्षानंतर तिच्याशी बोलणार होता तो. तिने फोन उचलला. हॅलो, कोण बोलतंय? अननोन नंबर पाहून तिने विचारलं. काही क्षण शांतता होती. त्याचे ओळखीचे श्वास कदाचित तिला ऐकू येत होते. तिचा आवाज ओलावल्यासारखा वाटला आणि त्याला तर शब्दांचा विसर पडला होता. वेळ गोठली गेलेली. हॅलो, कोण बोलताय? तिने परत विचारलं. मी अद्वैत, देसाई इंडस्ट्रीजमधून. तुमच्या कंपनीतले डॉक्युमेंट्स आलेत एक्झिक्युशनसाठी, पण साईन नाही त्यावर. त्याने स्वतःला सावरत शक्य तेवढ्या कडक आवाजात म्हटलं. अद्वैत? तिच्या ओठातून अस्पष्ट आवाज निघाला. त्याचा आवाज कसा विसरू शकणार होती ती? तिच्यासाठी तर जगच फ्रीज झालेलं. फोनवर खरंच तो होता. काल त्याला पाहिलं होतं आणि आज त्याचा फोन. सगळंच अनपेक्षित. मी ते डॉक्युमेंट्स परत पाठवतोय, साईन करून पाठवा. परत तेच करत बसायला वेळ नाही माझ्याकडे, तो म्हणाला. तर आता त्याचं बोलणं ऐकल्यानंतर तिरस्कार करायला नव्हतं जमलं त्याला तिचा एवढ्या वर्षामध्ये. पण तिने दिलेला दगा तो तर सतत सलत राहायचा. तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात वाटायचं की काहीतरी गफलत झाली होती त्यावेळी, आणि मग प्रेमाचं पारडं जड व्हायचं. पण म्हणतात ना, दृष्टी आणि घृष्टी असते. तुम्हाला उद्ध्वस्त करून कोणी सुखात आनंदात आहे हे पचवणं अवघड असतं. तीही माणूस होती शेवटी. वारंवार तसंच शांत ठेवणार होता तो स्वतःला. किती दिवस मनात काहीही असलं तरी त्या क्षणी त्याच्या शब्दातून मात्र तिच्यासाठी फक्त रागच व्यक्त होत होता. त्यांचं बोलणं संपल्यावर त्याने फोन ठेवून दिला. तिचं उत्तर न ऐकता कदाचित नंतर आवाजातला तो परकेपणा तसाच ठेवायला सहनही होत नव्हतं. पण राग करणं हा त्याचा स्वभाव नव्हता. सगळं पुसून टाकायचा प्रयत्न करताना परत तेच का रेखाटलं जात होतं. काही गोष्टी मानवी विचारांच्या पलीकडच्या असतात, तेच खरं. मितालीच्या कानात अजूनही त्याचे शब्द वाजत होते. अद्वैत, कधी काळी आपलासा वाटणारा त्याचा आवाज किती परका वाटत होता आज. जिथे माणूसच परका झाला तिथे आवाजाचं काय? तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. एकाच वाटेने चालणारी ती दोघं समोर एवढी दुभंगून जातील. पण जे घडून गेलं त्यात तिने तिच्या स्वाभिमानाची आणि अनिकाची निवड केलेली. त्याला मात्र तो तिचा स्वार्थीपणा वाटला. तिने त्याच्या प्रेमाची केलेली थट्टा वाटली. अर्थसत्य नेहमीच हानिकारक असतं. ती अजूनही त्याच धक्क्यात होती. तेवढ्यात अन्वयचा फोन आला. तिने तिच्या तंद्रीतच फोन उचलला. मिताली, अगं, त्या देसाई इंडस्ट्रीजमधून काही डॉक्युमेंट्स येतील, तेवढे सही करून पाठव. माझ्याच्याने राहिलं पण तू साईन केली तरी चालेल. तिचं काहीच उत्तर ऐकू आलं नाही ते पाहून तो परत म्हणाला. मिताली, तू ऐकते आहेस ना? हो. अन्वय, हे देसाई. अगं, ही ती कंपनी आहे जिच्याशी आपण जर्मन कंपनीसोबत मिळून असोसिएशन केलेलं आहे. बरं, मी नंतर बोलतो, जरा कामात आहे आता, असं म्हणत त्याने फोन ठेवला. त्याचनंतर काळाच्या गर्भात काय लपलं होतं काय माहीत, जी वाट सोडून तिने दुसरा रस्ता धरलेला. आज फिरून तीच वाट तिला डोळ्यासमोर दिसत होती. अप्पा, येऊ का? साधना अप्पांच्या खोलीबाहेर उभी राहून म्हणाली. साधना, विचारतेस काय? ये.
अप्पा म्हणतात. अप्पा वाचत होतात का काही? होम ठेवडाच विरंगुळा का काही बोलायचं होतं का? हो अप्पा, ॲक्च्युली उमाताई, केतकीची आई, त्यांचा फोन आलेला. बरं मग? त्यानंतर आता साधना सांगू लागते. त्या विचारत होत्या अद्वैतने कसं ठरवलं आहे म्हणून. त्याचनंतर मग तू काय सांगितलंस त्यांना? आजोबा तिला विचारतात. काय सांगणार अप्पा? जिथे मलाच काही माहीत नाही. या मितालीच्या मनाचा तर ठावच लागत नाही. मला खूप काळजी वाटते कधी कधी. यांच्यासमोर त्याची बाजू उचलून धरते मी, पण आपण जरा जास्तच त्याच्या कलाने तर घेत नाही ना, असंही वाटतं कधी कधी. साधना, तुझी काळजी मी समजू शकतो, स्वाभाविक आहे ती. पण मनापासून न स्वीकारलेलं नातं फक्त एक तडजोड बनून राहते आयुष्यभर. अद्वैत जर केतकीला तिच्या वाट्याचं प्रेम नाही देऊ शकला तर तीही दुखावेल नेहमीसाठी. आधीच असलेला गुंता वाढेल त्याने. पण म्हणून काय तो आयुष्यभर असाच राहणार? ती पोरगी गेली निघून, संसार थाटून मुलं बाळही झाले असतील तिला, आणि हा अजूनही तिचाच विचार करतोय. साधना दाखवत नसल्या तरी त्यांच्याही मनात राग होता मितालीसाठी. त्याचनंतर तुम्ही बोला आप्पा त्याच्याशी, असं साधना आप्पांना म्हणतात. तुमचं नक्की ऐकतो तो, त्या अधीरपणे म्हणाल्या. मुलाने आपल्या आयुष्यात सुखी व्हावं, त्याच्या हक्काच्या जोडीदारासोबत एवढंच वाटायचं त्यांना. मी नक्की बोलेल त्याच्याशी, तू नको एवढा विचार करू. मी समजावून सांगेल त्याला, पण त्याला त्याचं स्वतःचं उमजलं तर जास्त चांगलं आहे. आणि मला खात्री आहे तो लवकरच बाहेर पडेल या सगळ्यातून. तू उमाला सांग, केतकी आत्ताच आलेली, तिला आणि अद्वैतला जरा वेळ सोबत घालू दे. कदाचित सहवासाने त्यालाही काहीतरी वाटायला लागेल तिच्याविषयी. आप्पांशी बोलण्याने साधनांना थोडाफार का होईना समाधान वाटलं. मिताली संध्याकाळी घरी आली. अद्वैतचा फोन आल्यापासून हरवलेली होती. मिताली, बरे नाही का गं वाटत तुला? तर सुधा मावशींनी प्रेमाने विचारले. नाही मावशी, ठीक आहे मी. बरं बस तू, मी चहा आणते. मावशी, अनिका? अगं ती आतल्या खोलीत बसून काय ते ड्रॉइंग करते आहे. तू नको जाऊ बाई आत, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, मला सांगून गेलेली. बरं ठीक आहे, मिताली म्हणते. थांबते मी इथेच. जरा वेळाने अनिकाच बाहेर आली. कपडे पूर्ण रंगलेले होते आणि हातामध्ये एक तिने बनवलेलं ग्रीटिंग कार्ड होतं. मदर्स डेचं पाहून मितालीचं मन भरून आलं. तिने अनिकाला जवळ घेऊन कितीतरी पापे घेतली असतील. मम्मा, आता मला रिटर्न करावे लागतील ना गं सगळे? ती गाल चोळतच म्हणाली. तसं मितालीने हसून उत्तर दिलं. अनिका, चल बाळा, फ्रेश व्हायला. सुधा मावशी तिला आत घेऊन गेल्या. मम्मा, किती साऱ्या किस्सी घेतल्यास गं तू माझ्या? आता रिटर्न करावे लागतील ना मला? अनिकाचं वाक्य मितालीला बरंच मागे घेऊन गेलं. तर आता मिताली गेली तिच्या भूतकाळात. तर ॲन्युअल डेच्या फंक्शननंतर अद्वैत बदलला होता. कारण होती मिताली. ती आधी करत असलेल्या सगळ्या गोष्टी आता तो करायला लागला होता. रीना वगैरे मुलींचा ग्रुप तर त्याने सोडल्यातून जमा होता. मितालीचं अवतीभोवती असणं ही सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट होती त्याला. मिताली, उद्या माझा वाढदिवस आहे, सो यू आर होल हार्टेडली इन्व्हायटेड. अथर्व तिच्यासमोर झुकून म्हणाला. अथर्व तिच्या उत्तराची वाट पाहत होता. गप रहा, नाटक नको करू. अथर्व, मला नाही जमणार उद्या यायला. अरे यार, का नाही जमणार? मी नाही जात अशी कुणाकडे बर्थडे पार्टीला वगैरे, तू समजून घे ना. तर आता ती म्हणत असते की प्लीज तू समजून घे, म्हणजे मी कुणाकडे आहे तर? अथर्व, ऐक ना, तिथे तुझे ते सगळे मित्रमैत्रिणी असतील, तर मी नाही कम्फर्टेबल होणार त्यांच्यासोबत. सो प्लीज मला आग्रह नको करू. अगं, कुणीच नाही आहे, फक्त ताई, अद्वैत आणि तू, बाकी कोणीच नाही आहे. तर तुझी ती बॉडीगार्ड. प्लीज ना यार,
वर्ष झालेलं कॉलेज सुरू होऊन आपण सगळे असे निवांत कधी भेटलोच नाही आहे. बरं, मी कावेरीला विचारते. अरे देवा, आता हिने आलं पाहिजे म्हणून पहिले हिच्या बॉडीगार्डला पटवावं लागेल. अथर्व मनातच म्हणाला. कावेरीला तयार करणं मोठं चॅलेंज होतं. ती सहजासहजी मानणाऱ्यातली तर नक्कीच नव्हती. तसंही रोज डे नंतर तिचं मत फारच खराब झालेलं अद्वैत आणि कंपनीबद्दल. कावेरी आली तरच ती येणार. अथर्व डोक्याला हात लावत म्हणाला. हे घे, एवढे कामही होत नाही तुझ्याने, उगाचच कॉलर टाईट करत होता. अद्वैत त्याला डिवचत म्हणाला. अबे अद्वैत, तुला नेहमीच माझा खांदा भेटतो का? पण मला एक कळत नाही, तुला काय एवढा इंटरेस्ट आहे तिच्यामध्ये? कहीं मेरा भाई प्यार में तो नहीं पड़ गया? अथर्व त्याला चिडवत होता. अद्वैत, या चक्क लाजतोय तू? अरे पण तुझ्या त्या रीना चीना, त्यांचं काय होईल? अथर्व, फालतू बडबड बंद कर तुझी. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तिने तुला एवढी मदत केली आहे नोट्स वगैरे काढायला. कसा बसा पास होणारा तू पहिल्या 5मध्ये यायला लागलेला आहे, तर किमान तिला बोलावलं पाहिजे तू तुझ्या घरी. अद्वैत त्याला म्हणतो. मग माझा वाढदिवस असेल तेव्हा बोलवेल ना मी. तुझ्या वाढदिवसाचं तू बघ, असं अथर्व आता इथे अद्वैतला म्हणतो. वाढदिवस तर खरंच अद्वैतचाच होता आणि त्याला मितालीला बोलवायचं होतं. कुठे बाहेर ती नक्कीच आली नसती. तर अथर्वचं नाव पुढे केलं ते सोपं होतं. एवढं वाटतंय तर सांग ना तुझा वाढदिवस आहे म्हणून, आणि तुला इन्व्हाइट करायचं आहे तिला. बघा अद्वैत, मितालीला तर मी सांभाळून घेईल, पण ती आहे ना कावेरी, तिला जर कळले ना तर माझ्याच्याने हँडल नाही होणार. अथर्व हात दूर करत म्हणाला. मिताली मला कधी माझ्या वाऱ्यालाही उभी राहणार नाही. तर आता अथर्व त्याला सांगत असतो. गोष्ट तर खरी होती. आधी एकदा तिच्याशी खोटं बोलून हातापोळले होते त्याचे. यावेळी रिस्क नको. तर त्यावेळी तिला वाईट वाटेल, दुःख होईल असं अजिबात वागायचं नव्हतं. हल्ली फारच विचार करायला लागलेला तो तिचा. प्रेम आहे की नाही हे नव्हतं माहिती. कदाचित या वयातलं आकर्षण असेल, पण आकर्षण म्हणायला बऱ्याच फॅशनेबल मुली अवतीभोवती असायच्या. मग ही साधी सरळ नाकाच्या समोर चालणारी का आवडली होती त्याला? एक वेगळीच अटॅचमेंट वाटायची तिच्यासोबत. त्याच्याही नकळत त्याचं मन तिच्याकडे ओढलं होतं. जास्त काही बोलणं नाही व्हायचं त्यांच्यात, पण एकमेकांचा प्रेझेन्स एकमेकांसाठी खूप असायचा. मनाला एक आनंद आणि सुकून भेटायचा त्याने. तिला काय वाटतं, त्याच्याबद्दल काय वाटतं हे जास्त खोलात जाऊन विचार करायची गरजच नव्हती पडली, कारण तिच्या डोळ्यात ते स्पष्ट दिसायचं. अथर्वचं नाव घेऊन तिला कसं बोलवायचं हा प्रश्न मनात घोळत होता. सांगू का तिला खरं? पण ती नाही म्हणाली तर? त्यापेक्षा आता नको. ती आली की मग सांगायचं तिला. त्याने विचार पक्का केला. या वाढदिवसाला थोडा वेळ का होईना तिच्यासोबत घालवायचा होता. तर त्याला कावेरीला मनवायचं, शिवधनुष्य अद्वैतला पैलायचं होतं. तो कावेरीजवळ गेला. ती लायब्ररीमध्ये बसलेली होती. कावेरी, आवाज दिला. तिने काय असं म्हटलं. काय आहे त्याला विचारलं, पण जरा खेकसावूनच. अरे देवा, अद्वैत म्हणतो. तुझ्यामुळे या मारक्या म्हशीचा सामना करावा लागतोय मला. अद्वैत आता मनातच म्हणत असतो. ते माझा वाढदिवस आहे या रविवारी, मग मी काय करू? ती असं बोलते. तू काही नको करूस, मला तुला आणि मितालीला माझ्या वाढदिवसाला इन्व्हाइट करायचं होतं. तो जरा घाबरतच म्हणाला. तसं तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. तर आम्ही कशाला पाहिजे तुला? तुझा तो फॅशन शो येईल ना, त्यांनाच बोला. कावेरी, असं का म्हणतेस? मी दिसतो का तुला कधी त्यांच्यात? आणि आता तर अद्वैतही नसतो त्यांच्यामध्ये. तो असं बोलतो. त्याचे काय? त्याचं काही नाही. मी मनापासून बोलवतोय. तुला फक्त आणि मितालीला, माझ्या ताईला भेटायचं आहे.
तुम्हा दोघींना, असं तो म्हणतो. कोण कोण येणार आहे, असं मिताली त्याला विचारते. कोणी नाही, फक्त तू आणि मिताली आणि अद्वैत. तर त्यानंतर आता इथे तो आहे तर त्याच्या चिपक्या मैत्रिणीही नक्कीच येतील, असं मिताली अथर्वला म्हणते. अगं नाही येणार, मी आपला साधासुद्धा मुलगा, माझ्या घरी कशाला येतील त्या. आणि अद्वैत म्हणशील तर तो जिगरी दोस्त आहे माझा, म्हणून त्याला बोलावलं आहे. हे बघ, मितालीमुळे मी अभ्यासात एवढा मागे असणारा पुढे आलो आहे. आय मीन चांगला अभ्यास करू लागलो आहे. तर माझ्या ताईलाही भेटायचं आहे तिला, फक्त आपण चौघेच. त्याने कावेरीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहिले. त्याच्या ताईचं नाव घेतल्यामुळे ती जरा कन्व्हिन्स झाल्यासारखं वाटत होतं. आता त्याचनंतर आता इथे तो विचारतो की येशील ना. सांगते विचार करून, कावेरी म्हणते. तर आता ती म्हणाली घरी विचारते. हो म्हटलं तर येईल. अद्वैत बोलला, का गं तुझ्याशी, कशाबद्दल. त्याचा वाढदिवस आहे म्हणून. तर हो सांगितलं त्याने मला, पण असं त्याच्या घरी जाणं. तो म्हणाला की त्याच्या बहिणीला तुला भेटायचं आहे. खरं तर अद्वैतही सर्वसाधारण घरातलाच मुलगा होता. हे एक मोठं कारण होतं की मितालीने त्याच्याशी मैत्री केलेली. तुला काय वाटतं. मला तर काहीच कळत नाही आहे. एक काम करूया, घरी विचारूया. घरी हो म्हटलं तर जाऊयात. तर आता त्यांचा हा ठीक आहे. अद्वैतची लक्षणं हल्ली मला ठीक दिसत नाहीत. त्याच्यापासून जरा लांबच राहा. कावेरीवर मितालीने मान डोलावली. कावेरीने तिच्या घरी विचारलं. तिच्या घरचे तसे मोकळ्या विचारांचे होते. त्यांनी हो म्हटलं. तर आई, या रविवारी अद्वैतचा वाढदिवस आहे, त्याने बोलावलं आहे त्याच्या घरी, असं बोलतो. मी जाऊ का. मितालीने तिच्या आईला विचारलं. तसं अद्वैत आणि कावेरी परिचयाची नावं झाली होती एवढ्या महिन्यामध्ये. अद्वैत तर 2-3 वेळा तिच्या घरीही येऊन गेलेला. तर आता आणखीन कोण आहे सोबत. मी आणि कावेरी. तर किती वाजता जायचं आहे, आता ती प्रश्न विचारला. तर आता ती सांगू लागते की सकाळी 11 वाजता, 1 तासात परत येईल. त्याचनंतर ती म्हणते की ठीक आहे. तिच्या आईनेही हो म्हटलं. अथर्वने एवढ्या आग्रहाने बोलवलंय म्हणून जायची इच्छा तर होतीच तिची, पण शिवाय तिथे अद्वैतही येणार होता. तो विचार करूनच फुलपाखरू नाचायला लागली होती मनामध्ये. कावेरी आणि मितालीने त्या येत असल्याचं अथर्वला कळवलं. तर झालं तुझं काम, येते ती, अथर्व आणि अद्वैतला म्हणाला. रविवारी अद्वैत सकाळी लवकर तयार झाला. साधनाने त्याचं औक्षण केलं. अद्वैत, एवढ्या सकाळी कुठे निघालास रे. तर आता साधना विचारते. अथर्वकडे जायचं आहे मला, त्याला आज घरी बोलवायचंय, सोडून तू त्याच्याकडे चाललास. तर आता हो, थोडं काम होतं. तो आरशात बघतच केस विंचरत म्हणाला. त्यानंतर बरं लवकर ये, दुपारच्या जेवणाला असशील ना, आणि संध्याकाळी कुणाला बोलवलं आहेस का घरी. तर आता आई विचारत असते. दुपारपर्यंत येईल, जेवणाचं नाही सांगत, आणि हो संध्याकाळी कोणीही येणार नाही. साधनांना जरा आश्चर्यच वाटलं. तो जाऊन आजोबांच्या पाया पडला. आजोबा, आशीर्वाद द्या मला चांगला, औक्षवंत हो, पण कुठलीही तयारी सकाळी. तर आता आजोबाही प्रश्न विचारतात. जरा बाहेर जायचं आहे अथर्वकडे. बरं लवकर ये आजोबा, त्याला म्हणतात. साधना आणि आजोबांचा निरोप घेऊन अद्वैत निघाला. मोठ्या कामगिरीवरच चालला होता तो आज. माधव आज येणार आहे की नाही. पोराच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी किमान घरी असावं असं त्यांना वाटत असतं. अप्पा माहीत नाही, काल बोलले होते, त्यावेळी प्रयत्न करतो म्हणाले. काही म्हणून लक्षात राहत नाही यांच्या. त्या बिझनेससमोर पैशांपेक्षा माणसं मोठी असतात. कधी कळेल याला देव जाणे. अप्पा वैतागतच म्हणाले. अद्वैत अथर्वकडे आला. तर हॅपी बर्थडे भावा म्हणत अथर्वने अद्वैतला मिठी मारून विश केलं. भारी दिसतोस,
तसा भारीच दिसतो तू नेहमी. अरे पण आत्ता कुठे 10 वाजलेत, त्यांना 11 वाजता बोलवलं आहे आपण. तिला प्रपोज वगैरे करायचा मूड तर नाही ना तुझा आज. अथर्व त्याची एक्साइटमेंट पाहत म्हणाला, फालतू बडबड करू नकोस. आणि तिच्यासमोर तर अजिबातच नाही. अथर्व आता नद्वेत आता त्याला म्हणतो, नाही एवढ्या घोड्यावर आलास म्हणून म्हटलं. अरे अद्वैत, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. आणि आज इकडे कसा? अथर्वची बहीण म्हणाली. थँक्स ताई, ते असंच अथर्वला भेटायला आलो. त्याचनंतर आता इथे बरं बसा तुम्ही, मी खायचं घेऊन येते. अथर्व, तुझ्या मैत्रिणीही आल्यात का? मिताली आणि कावेरी घरी येणार हे त्याने आधीच त्याच्या बहिणीला सांगून ठेवलेलं. अथर्वची बहीण त्याच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती आणि ती कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत होती. त्याचे आई बाबा गावी गेलेले. तासाभरानंतर मिताली आणि कावेरी दोघीही आल्या. दोघींना दारात पाहून अद्वैतची नजर तर दाराकडेच खेळली. हॅपी बर्थडे अथर्व, मिताली आणि कावेरी दोघीही एका सुरात म्हणाल्या. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.